रंगभूमी आणि प्रेक्षकांच्या मध्ये दिव्यांची एक धगधगीत अग्निरेषा असते. नाट्यसृष्टीची ही मर्यादा ओलांडून प्रीती विवाह सत्य सृष्टीत उतरला म्हणजे त्याचे पोरखेळ निम्मे दरानं सुद्धा पाहण्याच्या लायकीचे नसतात. लोक म्हणतात नाटक हे संसाराचं चित्र आहे, पण मी म्हणतो की हल्ली संसार हे नाटकाचं चित्र बनत चाललं आहे. प्रीती विवाहाच्या पूर्वार्धाचा उत्तरार्धाशी काडी इतकाही संबंध नसतो किंवा काडी इतकाच संबंध असतो. प्रीती विवाह हा द्वंद्व समास आहे. असं असून वकिलामार्फत त्याचा विग्रह करून घ्यावा लागतो. लग्नाच्या पूर्वी प्रेमाची आशुक माशुक हातात हात घालून भटकण्यासाठी जी तळमळत असतात, नुसती पायधूळ दृष्टीस पडण्यासाठी ज्या उत्कंठतेने एकमेकांच्या वाटेकडे डोळे लावून बसतात, तीच पुढं एकमेकाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी संधी पाहत असतात. चुंबनासाठी तोंडाला तोंड भिडवणारी जोडपी पुढं एकमेकांची तोंड पाहताच चावू की गिळू असं करायला लागतं आणि दुसऱ्याच्या अधराचं आपल्या दातांनी खंडन करण्याचं पर्यावसान आपल्याच ठिकाणी दातओठ खाण्यात होतं. अलीकडे लग्न नावाच्या गोष्टीच्याही विरुद्ध माझं मन होत चाललं आहे. पुढले 7 जन्म सलोख्यानं काढण्यासाठी एकमेकांसमोर आणलेली वधूवर अनुभवांती असं वाटायला लावतात की मागल्या 7 जन्मांचं वैर साधण्यासाठी ही एकमेकांच्या समोर आलेली आहेत. बालबोध थाटाच्या लग्नाच्या बारशाला जशी भटा भिक्षुकांची जरुरी असते, तशी अलीकडे त्यांच्या उत्तर क्रियेला वकील मुन्सफांची जरूर भासू लागली आहे. आम्ही अलीकडे नेहमी पाहतो नवरा बायकोच्या बेबनावाचे खटले प्रमाणाबाहेर वाढत चालले आहेत. बोहल्यावर नवरा बायको भोवती भटा भिक्षुकांनी गुंडाळलेल्या सुताच्या गुंतागुंती सुद्धा दिवाणी दरबारात उकलाव्या लागतात आणि धर्माच्या मंत्र्यांनी केलेली पातकं कायद्याच्या कलमांनी निस्तरावी लागतात. एकंदरीतच बघा, स्वतःच्या बायकोकडे बघण्याची नवऱ्याची नजर इतकी फिरली आहेशी दिसते की आता परस्त्रीकडे सुद्धा स्वतःच्या स्त्रीच्या दृष्टीने पाहणाऱ्याला देखील पुण्यश्लोक म्हणण्याची पाळी येत चालली आहे आणि परस्त्रीच्या ऐवजी स्वस्त्रीच माते समान होत चालली आहे. बाकी लग्नाच्या बाबतीतला एकंदर बोजवारा पाहून शेवटी असं वाटायला लागतं की संसार मार्गावरच्या प्रवाशानं लग्नाची बोजड बेडी पायात अडकवून घेण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक मार्गाला लागावं हे बरं, किंवा सरळ वेशागमन. कारण असल्या बाहेर खाली संबंधात पोरा बाळाच्या खिल्लाराशी नुसता नावापुरता सुद्धा संबंध ठेवायचं कारण नाही. शिवाय बेईमानी दिसलीच तर बाहेरच्या रस्त्याकडे बोट करायला मोकळाच. मायबाप सरकारांनी बाहेरच्या बायकांना पोटा पाण्याकडे अजून आपली कायदेशीर कृपादृष्टी वळवली नाही. बच्चाल दिसली तर तिची हकालपट्टी करताना पोटगी खर्चाचं तिला अहेर करण्याचं कारण नसतं.